नमस्कार, माझे नाव यशस्वी करंजिले. माझ्या शाळेचे नाव जीवा संस्कृत गुरळ. मी आता 7वी शिकत आहे. मी आज तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मेहनतीसाठी केलेल्या कार्याविषयी शब्द मांडणार आहे. आदरणीय व्यासपीठावरील पूज्य वर्ग आणि पुण्यनवाचे सर्व वर्गांना माझा नमस्कार. आज मी महान समाज सुधारक राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मेहनतीसाठी केलेल्या कार्याविषयी शब्द मांडणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना स्त्री शिक्षणाचा स्त्री हक्काची जाणीव होती. त्यांचा विश्वास ठाम होता की समाजात स्त्री शिक्षणाशिवाय प्रगती होऊ शकत नाही. म्हणून त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणावर विशेष भर दिला आणि त्यांना स्वावलंबी बनवले. त्यांनी समानतेचा मार्ग मिळवण्यासाठी त्यांनी अनेक कायदे केले. त्यामधला विशेष हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून त्यांनी वारसा हक्क, संपत्तीचा अधिकार आणि विवाह स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी महिलांच्या कामाच्या ठिकाणी हक्कासाठी आवाज उठवला आणि कामाच्या ठरलेले तास, प्रसूती, रजा, मॅटर्निटी लीव्ह आणि सुरक्षित कामाचे वातावरण मिळवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. बाबासाहेबांचे हा मत होते की समाजात स्त्री पुरुष समान असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून त्यांनी स्त्रियांना स्वावलंबी बनवले आणि आपल्या स्वतःच्या हक्कासाठी उभे राहण्यासाठी प्रेरित केले. मित्रांनो, आज आपण जे स्वतंत्र अधिकार उपभोगत आहोत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मोठ्या योगदानामुळे भारतीय स्त्रिया चूल मूल या पलीकडे जाऊन स्वतंत्र अधिकाराने जगण्याचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ दलिताचेच होते तर खऱ्या अर्थाने महिला मुक्तीचे शिल्पकार होते. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र त्यांनी महिलांसाठी दिला. शेतकरी गुलामी आणि विषमतेत खितपत पडलेल्या भारतीय महिलांना त्यांनी शिक्षणाचा आणि समानतेचा मार्ग दाखवला. त्यांनी हे केलेले अन्य साधारण होते. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून त्यांनी मालमत्तेचा समान हक्क, घटस्फोटाचा अधिकार आणि पुनर्विवाहाचा कायदेशीर मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. हिंदू कोड बिल व्हावे म्हणून त्यांनी आपल्या स्वतःच्या मंत्रिपदाचा राजीनामा महिलांना दिला. हे त्यांनी महिलांना दिलेला होता. शिक्षण आणि रोजगार संविधानाच्या माध्यमातून त्यांनी महिलांना शिक्षणाचा आणि नोकरीचा समान हक्क दिला. वारसा आणि समता, वडिलांच्या व पतीच्या संपत्तीवर महिलांचा व मुलींचा समान हक्क आहे. मातृत्व रजा, मॅटर्निटी बेनिफिट, कामगार मंत्री असताना प्रसूती काळात 6 महिन्याचा घरपगारी देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आपण आज महिला पोलिसांपासून ते महिला वैज्ञानिकापर्यंत, राजकारणापासून ते शिक्षणापर्यंत जे क्षेत्र पाहत आहेत, कारण ते डॉक्टर बाबासाहेबांच्या कायदेशीर बळामुळे. जाता जाता एवढे मला असे वाटते की स्वातंत्र्य समता आणि बंधुभाऊतेची मूर्त मिळवली. बाबासाहेबांनी आम्हा महिलांना मान सन्मानाची वाट दाखवली.